दोन दिवस ही कविता आपण आज वाचूया. दोन दिवस कवी नारायण सुर्वे. झालं. प्रथित यस कवी ऐसा गावी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, निवेदनात्मक संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेशी जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली. कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्य लेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली आहे. अभी नारायण सुर्वे एक प्रसिद्ध कवि, बहुत अच्छे लेखक भी हैं. इनके ढेर सारे कविता संग्रह पहले फेमस है. उनमें से ऐसा गामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन, ये सब कविता संग्रह बहुत प्रसिद्ध है. ज्यादातर इनकी बोली भाषा मतलब जो कॉमन लैंग्वेज यूज करते हैं वो है. हाँ. और एक विशिष्ट शैली है उनकी, नारायण सुर्वे जी की. ज्यादातर कामगार जो जीवन है, मिल मजदूर या मजदूरी करके जीवन जीने वाले लोगों से संबंधित उनके जो सुख दुख है, उनके काव्य लेखन में सबसे ज्यादा प्रभावी स्थान पे होते थे, या उनका समावेश ज्यादा होता था. मानसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली है. मतलब मनुष्य, मानवता क्या है, मनुष्य क्या है, मनुष्य के जीवन में संघर्ष किस तरह से, इस तरह की कविताएं उनकी होती है. अब इस कविता में क्या दिया है, या कवितेतून दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुखात गेले. कविता का टाइटल है दोन दिवस. अब दोन दिवस वाट पाहण्यात हाँ. गेले मतलब 2 दिन राह देखने में गए और 2 दिन दुख में गुजर गए, अर्थात पूरा जीवन ऐसे ही चले गए. असे जीवनाचे हाँ. वास्तव्य चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे. अब इस कविता में क्या बताया है कि जीवन का जो सत्य है, जिंदगी में किस तरह से उन्होंने संघर्ष किया है. भाकरीचा चंद्र मतलब सिर्फ भोजन के लिए पूरा मेहनत करने में, कष्ट करने में, 2 वक्त की रोटी कमाने में ही पूरा समय उनका चले गया, पूरा जीवन उनका बर्बाद हो गया. इस तरह का जो भीषण कटु सत्य है, जीवन का जो सत्य है, सार्थक सत्य है, इसके बारे में उन्होंने बताया. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. अभी इस तरह का कष्ट होते हुए भी जीवन में किस तरह से उन्होंने इसको फेस किया. ये जीवन एक, जिस जहां पर जी रहे हैं वही एक, ये दुनिया जो है, संसार है, वही एक पाठशाला है, हाँ. एक विद्यालय है. वहां पर उन्होंने इस दुख को किस तरह से फेस किया जाए, जिंदगी को किस तरह से जिया जाए, और दुख को कैसे पहचाना है, कैसे उससे पार जाना है, इस तरह का जो जीवन मूल्य है, ऐसी पढ़ाई, ऐसा अभ्यास हमको इसी संसार में ही मिला कि दुख से कैसे पार पाना है. तो इस कविता में हम लोग देखेंगे. हाँ. दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुखात गेले. हिशोब करतो आहे किती, राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुखात गेले. अभी कभी नारायण सुर्वे जी ऐसा कहते हैं कि जीवन में जो संघर्ष था, जो स्ट्रगल था, 2 दिवस वाट पाहण्यात गेले मतलब अच्छे दिन के लिए, सुख के लिए 2 दिन उनका सिर्फ वाट पाहण्यात गेले, म्हणजे सिर्फ राह देखते रहे कि आज नहीं तो कल, इसी उम्मीद में बीता कि आज नहीं तो कल सुख हाँ. मिलेगा. और जो बाकी का 2 दिन था वो पूरी तरह से दुख में गए. इसका मतलब क्या है, एकंदरीत त्यांचा जीवन प्रवास संघर्षपूर्ण होता. त्यांच्या जीवनात कधी सुख आलाच नाही असे कविवर्य म्हणतात. म्हणून कवी म्हणतात, माझ्या जीवनाचे 2 दिवस उद्या येणाऱ्या चांगल्या दिवसाची वाट पाहण्यात गेले व उरलेले जे 2 दिवस होते ते पूर्ण दुखात गेले. हिशोब करतो आहे किती, राहिले डोईवर उन्हाळे. आता कवी काय म्हणतात की मी हिशोब करतो आहे, राहिलेत डोईवर उन्हाळे, तर डोक्यावर किती दिवस राहिलेत उन्हाळे, अर्थात जीवन आता किती दिवसाचं राहिलं, म्हणजे फार थोड्या दिवसाचंच आता जीवन राहिलेलं आहे.
अब कवि यहाँ पर बता रहे हैं कि 2 दिन तो मेरे सुख के इंतजार में चले गए और बाकी जो 2 दिन बचे थे वो पूरी तरह से दुख में चले गए। अब मैं अगर पूरे जीवन का निचोड़ देखूं, पूरा हिसाब करके देखता हूँ, तो मेरे जीवन में संघर्ष के अलावा कुछ रहा ही नहीं। अब बचा ही क्या है जीवन हम्म। में? जो थोड़े से समय बचे वो तो दुःख में बीत जाएंगे। तो कवी का कहणं आहे हाँ. की 2 दिवस माझे वाट पाहण्यात म्हणजे सुखाची वाट पाहण्यात गेले, 2 दिवस माझे दुःखात गेले. आता हिशोब केल्यावर काय मिळतंय मला? माझ्या जीवनात किती दिवस अजून शिल्लक आहेत? कितने दिन अब मेरे जीवन में बचे हैं? याचाच मी हिशोब करत आहे. मतलब इसी चीज का मैं हिसाब कर रहा हूँ कि अब मेरे जीवन में कुछ बचा नहीं है. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. शेकडो वेळा चंद्र आला, चांद रोज आता है आसमान में प्रतिदिन की तरह, जैसा हाँ. उसका नियम है. तारे फुलले, पूरे आकाश में तारे दिखाई दे रहे, रात्र धुंद झाली, एकदम मस्त रात आई, बहुत अच्छी रात आई. भाकरीचा चंद्र हम्म. शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली. आता कवीवर असे म्हणत आहेत की जीवनात असा कितीतरी वेळ आला, कितीतरी गोष्टी आले, नवनवीन वस्तू आल्या, जे मला हव्याशा होत्या. म्हणजे त्याला ती गोष्ट हवी होती. चांगले दिवस त्यालाही पाहिजे होते. सुखाचे कितीतरी दिवस त्याने लोकांकडे बघितले. दुनिया में उसने बहुत से ऐसी चीजें देखी जो उसे चाहिए थी। सुख के बहुत से हम्म. साधन देखे, जो कवि को ऐसा लगा कि उसके पास होना चाहिए। लेकिन जीवन में संघर्ष ही इतना था, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली। अभी जो चांद है उसको वो भी भाकरीचा चंद्र की तरह दिखाई दे रहा है। भाकरी मीन्स रोटी। तो वक्त की रोटी रोटी. को हाँ. भी ढूंढने में ही पूरा जीवन कवि का समाप्त हो गया। अर्थात जीवन में ऐसा बहुत सा क्षण आया कि जब कवि को ऐसा लगा कि उसे सुख से, समाधान से जीवन जीना चाहिए, वो अच्छी चीजें, वो सुख उसके जीवन में आए। किंतु जो जीवन का संघर्ष था वो सिर्फ भाकरीचा चंद्र शोधण्यातच गेला. जिंदगी ती पूर्ण बरबाद झाली. म्हणजे पूर्ण जो जीवन होता तो फक्त संघर्षातच, 2 वेळेच्या भाकरीसाठी संघर्ष करतच जीवन गेला. हे माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू अडविले नाहीत, पण असेही क्षण आले, तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. हे माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. इसका मतलब है, हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. अर्थातच कवी संपूर्ण जीवन संघर्ष करत असताना त्याचे हात दारिद्र्याकडे गहाणच राहिले. हात म्हणजे जो तो कर्म करत होता, जो तो मेहनत करत होता, तो हम्म. सदैव एवढ्या कष्ट करून सुद्धा त्याचे दारिद्र्य कधीही संपले नाही. म्हणजे त्याचे हात हात त्याचे दारिद्र्याकडे गहाणच राहिले. अर्थातच तो पूर्ण जीवन संघर्षच करत राहिला. दारिद्र्यातच पूर्ण जीवन त्याचे निघून गेले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. कधी माना उंचावलेले, कधी मान उंच करण्याची वेळ आली, तर कधी कलम झालेले पाहिले. कलम म्हणजे छाटून टाकणे किंवा कापून टाकणे. इसका मतलब है कि जीवन में ऐसा भी समय आया कि उसे लगा कि उसे सुख में जीना चाहिए, अच्छी तरह से जीना चाहिए, लेकिन सर उठा के जीने के पहले ही उसको कलम कर दिया गया, अर्थात उसके सुखों को पूरी तरह से खत्म कर दिया गया. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. म्हणजे नवीन काहीतरी करण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली, पण जसे सभोवतालची परिस्थिती किंवा वास्तवाची जाणीव झाली, की असे वाटायचे की माझे हात जणू कोणीतरी छाटून टाकले आहे. माझ्या सगळ्या आशा उम्मीदी संपून गेल्या. मतलब कि जीवन में जब उसे लगा कि अब सुख से जीना चाहिए, थोड़ा-सा गर्दन उठाने की कोशिश की, थोड़े से अच्छे समय आने लगे उसके, लेकिन उसी समय ऐसा लगा कि उसको किसी ने छाट दिया है, उसकी गर्दन को हम्म. किसी ने कलम कर दिए, अर्थात उसके सुखों की छटणी कर दी है. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले, तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. कवी नारायण सुर्वे यांना आपल्या जीवनात सतत हाल अपेष्टा, अपमान, उपेक्षा कितीतरी असे क्षण आले कि उनको बहुत सारे अपमानों को भोगना पड़ा, बहुत सारे दुखों को, बहुत संघर्षों को उनको झेलना पड़ा. लेकिन
हर घड़ी अश्रु आड़विले नहीं, लेकिन उन्होंने अपने आंसुओं को अपने अंदर ही दबा लिया, उन आंसुओं को कभी बाहर निकलने नहीं नहीं दिया। करने दिया। पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास। लेकिन जीवन में ऐसा भी वक्त आया, ऐसा भी समय आया, जब यही आंसू उसकी एक ताकत बन करके उसके एक अच्छे मित्र की तरह उसकी सहायता की। इसका मतलब है, असेही प्रसंग आले की मनात दडवलेले दुःख, वेदना यांना मोकळी वाट करून देण्यासाठी अश्रूच मित्रासारखे मदतीला धावून आले. म्हणजेच काही प्रसंगी आपल्या मनातले दुःख इतरांपाशी व्यक्त न करता ते फक्त मनसोक्त रडले. रडल्यामुळे त्यांचे दुःख हलके झाले. त्यांच्या दुःखात त्यांना त्यांच्याच अश्रूंनी एखाद्या मित्राप्रमाणे साथ दी। इसका मतलब है कि जीवन में उनके जो अश्रु थे वही उनके मित्र बने और एकांत में उन्होंने लोगों के सामने नहीं रोई, अपने कष्ट पे, अपने दुखों पे वे अकेले रोए और अश्रु ही उनकी ताकत बने, उनके अच्छे मित्र बने, जिन्होंने उनके कठिन संघर्ष के समय में उनका साथ दिया। दुनियेचा विचार हर घडी केला, आगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोत भट्टीत सेकावे पोलाद, तसे आयुष्य छान सेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. दुनियेचा विचार हम्म, हर घडी केला, आगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. इसका मतलब है, कवी नारायण सुर्वे जेथे राहत होते तेथे गोरगरिबांची वस्ती होती. संघर्ष करणारी, कष्ट करणारी माणसं तिथे राहत होती. त्यांनी दुनियेचा विचार हर घडी केला, म्हणजे त्यांचा विचारही त्यांनी केला. त्यांच्या मनातही त्यांच्याबद्दल कीव वाटत होती, जे आजूबाजूच्या परिसरात राहत होते. त्यांच्या सगळ्यांचे जीवन हाल अपतेष्टाने भरलेले होते. कवी नारायण सुर्वे यांना आजूबाजूच्या समाज बांधवांचे दुःख पाहावत नव्हते. स्वतः दुःखी कष्टी असूनही त्यांनी नेहमी इतरांच्या दुःखाचाही विचार केला. प्रत्येक क्षणी त्यांनी दुनियेचा विचार केला. मान अपमान, बरे वाईट, सुख दुःख सगळं पचवून ते संपूर्ण जगाशी एकरूप झाले. अर्थातच कवि जहां पर रहते थे उनके अगल बगल ऐसे लोगों की बस्ती थी तो सच में गरीब थे, कष्ट करने वाले थे। खुद का कष्ट होते हुए भी उन्होंने दुनिया का विचार हर समय किया और जगमय हो गए। जगमय मतलब जग के साथ खुद को मिला लिया। दुख पेलावे कसे, दुख जगावे कसे, दुख को, संघर्ष को किस तरह से पचाना है, किस तरह से उस संघर्ष में से रास्ता निकालना है, यह सब भी उसी दुनिया में याच शाळेत शिकलो। शाळा म्हणजे ती दुनिया जिथे ते राहत होते, जो त्यांचा जग होता, त्या शाळेत कवीनी कसं संघर्ष करायचा, कसं मार्ग काढायचा, दुःख कसं पचवून घ्यायचं, हे त्यांनी त्या जगातच शिकलं. झोत हम्म, भट्टीत सेकावे पोलाद, तसे आयुष्य छान सेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले। अब यहाँ पर पोलाद कारखाना दिखाया है, जहाँ पर हाँ, लोहे को पूरा गर्म करके मोल्ड करते हैं। मेल्ट करने के बाद हम्म, फिर जैसा उसको शेप देना है, आकार देना है, उस तरह से हम दे सकते हैं। तो उसी तरह से कवि नारायण सुर्वे का भी जीवन था। झोत भट्टी तो सेकावे, पोलाद तसे आयुष्य छान सेकले। उसी तरह से जिस तरह से झोत भट्टी में पोलाद लोहे को गर्म करते हैं, उसी तरह से उनका जीवन भी पूरी तरह से संघर्षपूर्ण रहा। पोलाद की तरह उनको भी जीवन भर जलना पड़ा। 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले। कवी बताते हैं की एखाद्या भट्टीत पोलाद जसे तपून निघतो, त्याप्रमाणे दुनियेच्या दाहक अनुभवातून माझे आयुष्य देखील दुःख झेलून जगण्यास सिद्ध व समर्थ झाले आहे. माझे 2 दिवस जगण्याच्या नव्या उमेदीची वाट पाहण्यात गेले, तर 2 दिवस दुःखात गेले। इसका मतलब जीवन के संघर्ष में जिस तरह से पोलाद, जिस तरह से लोहे को जलाया जाता है और उसके बाद हाँ, फिर शेप दिया जाता है, मोल्ड किया जाता है, उसी तरह से उनका जीवन भी पूरी तरह से जला, पूरी तरह से तप तप की तरह था वो, तपस्या की तरह था, तपश्चर्या की तरह उन्होंने जीवन जिया और 2 दिवस वाट पाहण्यात गेले। अर्थातच त्यांचे जे 2 दिवस होते, उमेदीचे दिवस होते, सुखासाठी त्यांनी संघर्ष केला, ते पूर्ण दिवस फक्त संघर्षातच गेले, फक्त वाट पाहण्यातच गेले। 2 दिवस, बाकीचे उरलेले 2 दिवस दुःखात गेले। याचाच अर्थ जीवनात त्यांना कधीही सुख प्राप्त झाले नाही। नाही.
कृत्ये पूर्ण करा. रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टामुळे आयुष्याचे दिवस वाया गेले. त्या आशयाची कवितेतील ओळ शोधा. अब इसमें से वो लाइन ढूंढनी है जहां पर पता चले रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टामुळे आयुष्याचे हम्म. दिवस वाया गेले तो कोणसा आएगा? शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीच्या चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली. रोजची भूक भागवण्यासाठी भाकरीच्या चंद्र शोधण्यातच जिंदगी हाँ. बरबाद झाली. हे आहे. कवीच्या हम्म. प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा. अब ओळ कौन सी लाइन ऐसी लिखनी है जिसमें कवि का प्रयत्न और आशा दोनों दिखे. अब प्रयत्नवाद मतलब? ऐसी कौन सी लाइन हो सकती है कि जिसमें कवि पता चले कि कवि ने प्रयत्न भी किया और आशाएं भी दिखाई दे रही हम्म. हैं. प्रयत्न में हर घडी अश्रू आळविले नाही, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रू सुटून साहस धावून गेले. इसमें भी एक आशा दिख